कोल्हापूर शहरातील राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा आहे. अधिक परास म्हणून प्रमुख चेहरा म्हणून ओळखलं जातं. तर इतक्या वर्षांनी या निवडणुका एकतर होत आहेत, तर ह्या निवडणुकांच्याकडे तुम्ही कसं पाहताय? निवडणुका खरं तर दुर्दैव आहे की 5 वर्षाचा गॅप प्रशासकाचा राहिला. हे घटनेची स्थापना झाल्यापासून आज अखेर या ठिकाणी असं कधीही देशात झालं नव्हतं. परंतु कोरोना आणि नंतर हे ओबीसी ह्या मुद्द्यावर कोर्टांमधून लांबलं गेलं. हे खरं तर दुर्दैव आहे. नागरिकांचा आवाज म्हणजे नगरसेवक, नागरिकांचे जे प्रतिनिधी आहेत, जे ही नगरसेवक असतात आणि ती रोज नागरिकांच्या संपर्कात असतात आणि त्यामुळं कामं करत असताना ती सोप्या पद्धतीने लोकांना ते जाऊन भेटत असतात, त्यांच्याकडून कामं घेत असतात. ते काम करून आम्ही आणून देतो घराघरामध्ये आणि त्यामुळं ते अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे लोकांच्या अनेक. परंतु माझ्या बाबतीमध्ये जर बघितलं तर आम्ही या मतदारसंघांमध्ये आम्ही निश्चितपणानं संपर्कात राहिलो. 5 वर्ष भासवू दिलं नाही की या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत. आम्ही जे काय एफर्ट्स लावता येतील ते लावले. राज्य शासनाकडून नामदार मुश्रीफ साहेब आणि अजितदादांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावरती निधी आणून ह्या 3-4 प्रभागांचा विकास केलेला आहे आणि त्यामुळं काही लोकांना त्याचा परिणाम निश्चितपणानं होईल. परंतु आमच्यासारखी जी काही लोक आहेत त्यांना या गोष्टीचा फारसा परिणाम होणार नाही आणि निवडणूक आम्ही अतिशय ताकदीनं जनतेच्या आशीर्वादानं या ठिकाणी सामोरे जाऊ. मला विश्वास आहे, माझं कष्ट, माझे जे काही एफर्ट्स आहेत, मी जे काही लोकांसाठी, मग कोरोनाच्या काळामध्ये असेल, या ठिकाणी पुराच्या काळामध्ये तर पाणी 15 दिवस खंडित झाला होता, त्या काळामध्ये रात्रभर त्या ठिकाणी पाणी पुरवठा केला. आज मी घराघरात जात असताना नागरिक हे सांगून दाखवतात की साहेब, तुम्ही केलेलं काम आम्ही विसरू शकत नाही, तुम्ही घेतलेलं कष्ट आम्ही विसरू शकत नाही. आणि त्यामुळं मला विश्वास आहे की धनदांडग्यांना बाजूला सरून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताकद देतील. आम्ही निर्व्यसनी आणि अतिशय कार्यक्षम म्हणून या ठिकाणी ओळखलं जातो. आम्हाला कोणत्याही पद्धतीचं लोकांच्या बाबतीमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही. जनतेची सेवा ही परमेश्वर सेवा मानून या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की नागरिक आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी राहतील.